हाय फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत ना? आय होप सो मस्त असाल, मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात ही वेगळीकडून होते, आय नो, आणि जे मला पण अपेक्षित नव्हतं. तर ते जाणून घेण्यासाठी ब्लॉग एंडपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर आजचा ब्लॉग हा माझ्या माहेरामधून आहे. तर माहेरामध्ये मी अचानक कशी, तर तेच तुम्हाला पुढे समजेलच. तर आज कारभारांना सुट्टी होती आणि आमच्या माहेरामध्ये न्यूबॉर्न बेबी आलेला आहे आणि मला आत्याबाईचा सेकंड टाइम मान मिळालेला आहे. म्हणून कारभारी म्हटले, चल बाळ झालेलं आहे तर बाळाला जाऊन भेटून तरी येऊया. म्हणून आम्ही वन डे रिटर्न असं यायचं ठरवलं. तरी ते आम्ही माहेरात आलो, पण घरी कोणी नव्हतं कारण हॉस्पिटलमध्ये होतं बाळ पण, आई पण, सगळे बाकीचे. त्यामुळे मग घरी आलो. घरी आल्यानंतर कोणी नसल्यामुळे हॉस्पिटलला जायला निघालो. तर ह्या आमच्या बहिणाबाई. त्यानंतर पुढे दारामध्ये मस्त बोरीचं झाड होतं, तर सगळ्यांनी मस्त बोरं एन्जॉय केली. बोरं एन्जॉय करण्याचं माहेरात या सीझनची पहिली बोरं आम्ही माहेरामध्येच खाल्ली. त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये जायला निघालो, जे की तिथे जवळच होतं. त्यानंतर पुढे पाहू शकता, हे दोन मेवणे किती घाई गडबडीने पुढे जाऊन हजेरी लावत आहेत. आणि सगळ्यात जास्त घाई होती बाळाला घेण्याची, ती म्हणजे ओवीला. कारण की ओवीला जसं बाळ झालंय तसं ओवीचं असं होतं की मम्मी कधी जायचं बाळाकडे, कधी भेटणार बाळ बघायला, कधी मामीकडे जायचं, कधी आपल्याला आजीच्या गावाला जायचं, असं तिचं रोजचं चालायचं. त्यामुळे मग एकदाच आम्ही बाळाला भेटायला आलो. तर इथे पाहू शकता, आम्ही हॉस्पिटलमध्ये एंटर होतोय. तर सगळ्यात पुढे हे मेवणे दोन पाहुणे असे पुढे चालली त्यांची जोडी. आणि ओवीला छोटं बाळ म्हटलं ना, खूप एक्साइट होती. म्हणजे तिला किती घेऊन किती नको अशी तिचं होतं. पण अवधूतला सांभाळायच्या बाबतीत जर म्हटलं का, मग चार हात ती जरा लांबच राहते. तर मला असं वाटतं की ही घरची कहाणी असेल की स्वतःचं भावंडाला उलसक सुद्धा खपवून घेतलं जात नाही. तर फायनली आम्ही बाळाकडे आलो आणि बाळ एवढं क्यूट आहे ना की काय विचारायलाच नको. आणि बाळाला सर्दी होईल कारण सध्या खूप थंडी आहे, त्यामुळे मस्त असं रॅप करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मग आता इथे आत्याबाईला रॅप करायचं काम झालेलं होतं. मोठ्या आत्याबाईला रॅप करायला सुट्टी होती कारण मोठ्या आत्याबाईची लेकरं थोडी मोठी झालीत, त्यामुळे त्यांना सवय मोडली. त्यामुळे छोट्या आत्याबाईला हे काम सुरू होतं. तर मस्त असं त्याला एकदम पॅक असं रॅप केलं छानसं. आणि त्याने थोडीशी ओबी शांत बसेल कारण खूप वळवळ चालली होती, खूप रडायचं नाटकं करत होता तो. आणि छोटे आहेत तोपर्यंत त्यांचं तेवढंच असतं, रडायचं दूध प्यायचं, रडायचं दूध प्यायचं, एवढंच चालू असतं. आणि खरंच ह्या बाळाला घेतल्यानंतर ना खूप असं मस्त वाटलं. ओवीने पण भरपूर घेतलं. ओवीला पण बाळ घ्यायला खूप आवडतं. तिला तिथून निघायचा पाय नव्हता. त्यानंतर मग बाळाला बाय बाय टाटा करून आम्ही परतीच्या मार्गाला निघालो. तर येताना हा असा सुंदरसा मोर आम्हाला पाहायला भेटला, जो की मस्त रानामध्ये फिरत होता. आणि इथे मोर हे कॉमन आहे, सहसा सगळीकडे मोर पाहायला भेटतात, केव्हाही भेटतात, संध्याकाळ किंवा सकाळ. तुम्ही कधी इकडे आला ना, तुम्हाला मोर हमखास पाहायला भेटतील. तर चला आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.